प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवली। मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा। तर लाठीचार्ज संदर्भात अमित शहा गप्प का? मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, खरगे आक्रमक। भाजपकडून मला अनेक ऑफर। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांचा मोठा दावा। आंदोलन मागे घेण्यासाठी आईवडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप। कॉक्रोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले? हे गृह खात्याचं अपयश। उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपके यांचं टीकास्त्र। जेन झीने भारताला बदनाम केलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबा यांच्याकडून निषेध। तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपकेंचा पलटवार। भारतीय हॉकी संघाच्या नवीन जर्सीवरून वाद। निळी जर्सी ही संघाची खरी ओळख। तर भगव्या किटवरती माजी कर्णधार वीरेन रासकिन्हांचा आक्षेप। भाजप पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये खडसे कुटुंबात आक्षेपार्ह भाषेत टीकास्त्र। तर व्हायरल ऑडिओ नंतर चौधरींचा राजीनामा, भाजपमध्ये मोठी खळबळ। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात कर्मचारी अधिकाऱ्यांची तक्रार। मुंढेंच्या कार्यपद्धतीवरती 29 अधिकारी कर्मचाऱ्यांचा आक्षेप। छत्रपती संभाजीनगरच्या एफडीए प्रयोगशाळेमध्ये आलबेल नसल्याचं समोर। पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाविरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक। शिक्षण खात्यातून एका शाळेची फाईल गायब झाल्याचा आरोप। महापालिकेच्या गेटवरती चढत निषेध व्यक्त। गुन्हा दाखल करण्याची मागणी। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी गेल्यानं ठाकरे सेना आक्रमक। महापौर दालनामध्ये आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी। कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार। महापौर हिमगौरी आडके यांची माहिती। राज्यात 1 ऑगस्ट पासून मासेमारीला परवानगी, मात्र 12 सागरी मैल क्षेत्रात 15 ऑगस्ट पर्यंत बंदी कायम। नियम मोडल्यास कडक कारवाई केली जाणार। मत्स्य व्यवसाय विभागाचा इशारा।